नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBT कडून या ठिकाणी तुमची समर एक्झाम जी होणार आहे, समर एक्झाम 2026 त्याच्यासाठी फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. आता लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं असतं. फॉर्म भरायला तुम्ही लेट केलात तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फाईन पण भरावा लागतो. लेट फी चार्जेस भरमसाठ भरावे लागतात. हे होऊ नये यासाठी ही माहिती तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. अकॅडमिक कॅलेंडरमध्ये आपण या गोष्टी ऑलरेडी डिस्कस केलेल्या, तेव्हा देखील सांगितलेलं होतं. गुगल कॅलेंडरमध्ये या तारखा रिमाइंड करून ठेवा. आणि आता फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. कॅन्डिडेटने जो फॉर्म भरायचा आहे तो अर्थात 2 फेब्रुवारीपासून ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान फॉर्म भरायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी जर लेट झाला, 12 तारखेच्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरताय तर 14 ते 15 तारखेला भरता येणार आहे. तेव्हा 200 रुपये एक्स्ट्रा लेट फी भरून तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. आणि या ठिकाणी जर तुम्ही अजूनही लेट केलात तर 17 ते 19 फेब्रुवारीला जर फॉर्म भरताय तर तुम्हाला पेनाल्टी, लेट फी या सगळ्या एकत्रित करून 1500 रुपये इतकी फी भरावी लागेल. तर असं काही होऊ नये यासाठी आत्ताच या तारखा नोट डाऊन करून ठेवा आणि फॉर्म भरायला प्रोसेस करा. जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला जे काही लॉग इन ID आणि इतर तपशील लागतात ते तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या ऑफिसकडून मिळतील. जे विद्यार्थी या ठिकाणी सेकंड इयरला आहेत, ऑलरेडी तुमच्याकडे तुमच्या लॉग इन डिटेल्स असणार आहेत. बाकीच्या गोष्टी या ठिकाणी इन्स्टिट्यूट फॉर्म फिलिंग आणि कन्फर्मेशनच्या बाबतीत आहेत, तर ते कॉलेज त्यांच्या स्तरावरती करतं. तुमच्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये संपर्क साधा. फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही समर एक्झाम 2026साठी जो फॉर्म भरायचा आहे तो भरून घ्या. ठीक आहे. तर बाकी एक्झामिनेशनचं टेंटेटिव्ह शेड्यूल वगैरे या ठिकाणी खाली दिलेलं आहे. हे मी अकॅडमिक कॅलेंडरचं जे काही फोटो आहे, मी तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो, तिथं जाऊन बघा. ठिकाणी ऑलरेडी आपण हे अकॅडमिक कॅलेंडर शेअर केलेलं होतं. तरी देखील विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये, विद्यार्थी विसरून जातात आणि त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर लवकरात लवकर MSBTच्या वेबसाईटमध्ये जाऊन फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती करून घ्या. या ठिकाणी जर तुम्हाला काही शंका अडचणी असतील तर तुमच्या कॉलेज ऑफिसशी संपर्क करा. त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच मदत केली जाईल. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना त्यांचे लॉग इन आणि डिटेल्स हे कॉलेजकडून मिळतील. सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांकडे ह्या गोष्टी ऑलरेडी आहेत. होप सो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.